We are going to discuss about न्यूक्लिओझोम मॉडेल. तर न्यूक्लिओझोम मॉडेल काय आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स. तर मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक हे बघितले आपण, त्याचे 4 टाईप्स. आणि आता बघूया न्यूक्लिओझोम मॉडेल काय असते. तर वेन सेल्स आर नॉट डिवायडिंग DNA एक्झिस्ट ॲज अ क्रोमॅटिन. जेव्हा सेल्स हे डिवाईड नाही होत तर त्यातले DNA जे राहते सेल्समधले ते काय एक्झिस्ट करते, क्रोमॅटिन म्हणजे क्रोमॅटिनमध्ये राहते ते. When chromatin is a nucleoprotein, that is it is a combination of DNA and protein. आणि क्रोमॅटिन कशाचं बनलेलं आहे, न्यूक्लिओप्रोटीन आहे. आणि त्याच्यामध्ये काय राहते, DNA राहते आणि प्रोटीन राहते. DNA आणि प्रोटीनचं दोन कॉम्बिनेशन होऊन काय तयार होते, क्रोमॅटिन तयार होत असते. बट वेन सेल इज डिवायडिंग, क्रोमॅटिन मटेरियल कन्वर्ट्स इंटू क्रोमोझोम. तर जेव्हा सेल हे डिवाईड होते तर ते क्रोमॅटिन मटेरियल जे राहते त्याच्यात DNA आणि प्रोटीन राहते, ते काय कन्वर्शन होते त्याचं कशामध्ये, क्रोमोझोममध्ये. तर क्रोमोझोम इज मच शॉर्टर फ्रॉम द फॉर्म ऑफ द DNA. तर क्रोमोझोम हे काय आहे, शॉर्टर फॉर्म आहे. क्रोमोझोम ही कॉईल असते आणि शॉर्ट फॉर्म असते DNAचं. आणि ईच ह्युमन क्रोमोझोम कंटेन्स ऑन ॲन ॲव्हरेज 5 सेंटीमीटर ऑफ DNA. तर ह्युमन क्रोमोझोममध्ये काय राहते, ॲव्हरेज 5 सेंटीमीटरचा DNA राहते. So each enormously long DNA should be properly packed into microscopic chromosome. For the proper packaging of the DNA, certain proteins are required. तर प्रॉपर पॅकेजिंगच्या DNA साठी काय असते, सर्टन्स प्रोटीन्स रिक्वायर्ड राहते. The proteins that bind to the DNA to form eukaryotic chromosomes are divided into general classes, the histone and non-histone proteins. तर the proteins that bind to the DNA, ज्या DNAला प्रोटीन बाइंड करत असते पॅकेजिंगसाठी, मीन्स प्रॉपर पॅकेजिंगसाठी, टू फॉर्म युकॅरियोटिक क्रोमोझोम, म्हणजेच युकॅरियोटिक क्रोमोझोम फॉर्म झाले पाहिजे. तर ते कशात डिवाईड होते, दोन याच्यामध्ये क्लासेसमध्ये, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स. टोटल मास ऑफ हिस्टोन्स इन क्रोमॅटिन इज अबाउट इक्वल टू दॅट ऑफ द DNA. तर त्या हिस्टोन्सचं जे टोटल मास आहे क्रोमॅटिनमध्ये ते किती राहते, DNA जेवढा आहे तेवढा त्या इक्वल मासमध्ये प्रेझेंट राहते. Then when DNA is wrapped in the form of coil around the histones, the combination is called nucleosome. तर न्यूक्लिओझोम पाहायचं आहे आपल्याला. तर न्यूक्लिओझोम मीन्स काय आहे, when DNA is wrapped in the form of coil around the histones, the combination is called nucleosome. तर DNA हा रॅप केला जाते कॉईल अराउंड द हिस्टोन्स, म्हणजे हिस्टोन्समध्ये प्रॉपर प्रोटीन पाहिजे असते. तर दोन टाईप्सचे आहे ते, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स. तर DNA हा रॅप होते इन द फॉर्म ऑफ कॉईल अराउंड द हिस्टोन्स, आणि त्या कॉम्बिनेशनला काय म्हटलं जाते, न्यूक्लिओझोम म्हटलं जाते. न्यूक्लिओझोम कंटेन्स ॲप्रॉक्सिमेटली 146 बेस पेअर ऑफ DNA असोसिएट विथ अ हिस्टोन प्रोटीन. तर न्यूक्लिओझोममध्ये काय राहते, न्यूक्लिओझोम काय असते, DNA असते, तो रॅप केला जाते हिस्टोन प्रोटीन्समध्ये, आणि त्या कॉम्बिनेशन्सला न्यूक्लिओझोम म्हटलं जाते. न्यूक्लिओझोममध्ये काय राहते, 146 बेस पेअर ऑफ DNA. बेस पेअर ह्या कशाने बनलेलं असते, प्युराईन अँड पिडिमेनिन त्याच्यामध्ये राहते. ते आपल्याला नंतर नेक्स्ट टाईमला बघायचं आहे. ॲडिनिन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन हे बेस पेअर आहे, ते प्युराईन आणि पिरिमिडिन अटॅच राहते त्याला. So the nucleosome contains approximately 146 base pair of DNA associated with a histone protein. Then histone protein is an octamer. The histone protein काय आहे, octamer म्हणजे 8 molecules present असते त्याच्यात. Histone octamer consists of 2 copies each of H2A, H2B, H2 3 and H2 4. These are known as core histones. The histone octamer consists of 2 copies. त्याच्यामध्ये 2 copies असते, H2A, H2B, H2 3, H4. These are known as core histones. Then all these histones are positively charged. तर ते जे हिस्टोन आहे ते कसे असतात, पॉझिटिव्हली चार्ज, विच हेल्प इन बाइंडिंग विथ निगेटिव्हली चार्ज DNA इझिली. तर हिस्टोन प्रोटीन्स हे काय असतात, ते पॉझिटिव्ह चार्ज असते, आणि लक्षात ठेवायचं की DNA हा निगेटिव्ह चार्ज असते, आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट टुवर्ड्स दी निगेटिव्ह चार्ज, आणि त्याच्यामुळे ते काय होते, स्ट्रॉंगली बाइंड होत असते. These 8 histone proteins form a barrel-shaped core octamer with DNA wound around the outside. These 8 histone proteins काय करते, barrel-shaped core octamer with DNA wound around the outside. Then around each octamer DNA wrap 1.65 turns in a left-handed coil. तर ते octamer आहे DNAला, त्याला किती रॅप होते, 1.65 turns in a left-handed coil. Then two such nucleosomes are separated by 50 to 17 base pair of DNA called linker DNA. दोन सच न्यूक्लिओझोम काय होते, सेपरेटेड होते 15 to 17 बेस पेअर्स ऑफ DNA नी, त्याला काय म्हटलं जाते, लिंकर DNA.
Another histone proteins H1 is associated with linker DNA and mostly present where DNA enters and leaves the nucleosome. The chain of nucleosome along with linker DNA in between appears like beads on a string structure. Therefore, this model of chromatin is called nucleosome model. The chain of nucleosome आहे along with linker DNA. With linker DNA सोबत जे chain आहे nucleosomeचं ते अपियर्स कशासारखं राहते, बीड्स ऑन अ स्ट्रिंग स्ट्रक्चर. जे केसांना बीड्स लावते त्याप्रमाणे रिंग स्ट्रक्चर लाईक अपियर्स राहते. देअरफॉर दिस मॉडेल ऑफ क्रोमॅटिन इज कॉल्ड न्यूक्लिओझोम मॉडेल. त्याच्यामुळे या मॉडेलला काय म्हटलं आहे, न्यूक्लिओझोम मॉडेल म्हटलेलं आहे. देन द ॲव्हरेज डायमीटर ऑफ दिस हे इथे दाखवलेलं आहे. Beads on string structure of nucleosome. Then the average diameter of this model is 11 nanometer. 11 nanometer. Further coiling of DNA leads to the coiling of the series of nucleosome. The average diameter of this model is 11 nanometer. इथे दाखवलेलं आहे डायग्राममध्ये beads on string structure of nucleosome. Then further coiling of DNA leads to the coiling of the series of nucleosomes. DNA ला कॉईल केल्यानंतर तो कशाला कॉईल होते, series of nucleosome into helical structure to form a fiber of diameter 30 nanometer. Now this structure is called solenide structure. इथे दाखवलं आहे सोलेनाइड स्ट्रक्चरला, म्हणजेच पहिले तो बीड्स लाईक कॉईल होतं, बीड्स लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते. देन फर्दर कॉइलिंग ऑफ DNA लीड्स टू द कॉइलिंग ऑफ द सिरीज ऑफ न्यूक्लिओझोम. त्या न्यूक्लिओझोमच्या सिरीजला कॉईल होत असते आणि हेलिकल स्ट्रक्चर फॉर्म करते आणि त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं ते सोलेनाइड स्ट्रक्चर. देन ईच सोलेनाइड हॅज 6 न्यूक्लिओझोम फॉर एव्हरी टर्न. तर त्याच्यामध्ये 6 न्यूक्लिओझोम्स राहते इच एव्हरी टर्नमध्ये. आणि फर्दर कॉइलिंग द अँड रिकॉइलिंग ऑफ सोलेनाइड्स लीड टू फॉर्मेशन ऑफ क्रोमोझोम विथ फायनल डायमीटर ऑफ अबाउट 400 नॅनोमीटर. आणखी तो फर्दर कॉइलिंग होत जाते आणि काय फॉर्म करते, क्रोमोझोम फॉर्म करते विथ फायनल डायमीटर. त्याची डायमीटर ते 1400 नॅनोमीटर. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे. तर या पद्धतीने काय होते, न्यूक्लिओझोमपासनं क्रोमोझोम तयार होते. तर जी अँड क्रोमोझोम काय आहे, दीज आर एक्सेप्शनली लार्ज क्रोमोझोम. जी अँड क्रोमोझोम जे असते ते एक्सेप्शनली लार्ज क्रोमोझोम असते. दे आर नोन एज अनयुजल क्रोमोझोम बाय AM विन्स्टेड. तर जे सगळ्यात लार्ज क्रोमोझोम त्याला जी अँड क्रोमोझोम म्हणते आणि त्यांनी कोणी डिस्कवर केलं आहे, AM विन्स्टर्सनी. त्याला अनयुजल क्रोमोझोम्स म्हटलं आहे. देर आर 2 टाईप्स ऑफ जी अँड क्रोमोझोम्स नेमली. तर जी अँड क्रोमोझोमचे 2 टाईप्स आहे. फर्स्ट इज अ पॉलिटीन क्रोमोझोम अँड सेकंड इज ए लॅम्ब्रश क्रोमोझोम. सो फर्स्ट इज अ पॉलिटीन क्रोमोझोम काय आहे, तर पॉलिटीन क्रोमोझोम डायग्राममध्ये दाखवलं आहे. पॉलिटीन क्रोमोझोम इट इज अ टाइप क्रोमोझोम अँड 100 टाइम्स लॉंगर दॅन बॉडी सेल. तर पॉलिटीन क्रोमोझोम काय आहे, टाईप ऑफ जी अँड क्रोमोझोम. जी अँड क्रोमोझोमचा म्हणजेच अनयुजल क्रोमोझोम आहे ते, आणि 100 टाइम्स लॉंगर दॅन बॉडी सेल. बॉडी सेलपेक्षा 100 टाइम्स मोठे असते. नॉर्मली क्रोमोझोम्स आर नॉट विजिबल ड्युरिंग इंटरफेस. पॉलिटीन क्रोमोझोम आर एक्सेप्शन्स. तर क्रोमोझोम हे नॉर्मली इंटरफेस जे आहे त्याच्यामध्ये दिसत नाही, पण पॉलिटीन क्रोमोझोम जो आहे तो एक्सेप्शन आहे, तो दिसत असतो. इट वॉज डिस्कवर्ड बाय बाल्बिनी इन 1881. मध्ये बाल्बिनी यांनी डिस्कवर्ड केलं आहे. देन इट इज फाउंड इन द सलायवरी ग्लँड ऑफ कायरिन्युमॉस लार्वा. म्हणजे तो फ्लायचा एक लार्वा आहे, त्याच्यामध्ये तो सलायवरी ग्लँडमध्ये दिसतो पॉलिटीन क्रोमोझोम. हेन्स इट इज ऑल्सो नोन एज सलायवरी ग्लँड क्रोमोझोम. देन पेंटर इन 1933 डिस्क्राईब देम इन सलायवरी ग्लँड्स ऑफ ड्रॉसोफिला. पेंटर इन 1933 डिस्क्राईब केला आहे. तर तो कुठले आढळून आला आहे त्यांना, ड्रॉसोफिलाच्या सलायवरी ग्लँड्समध्ये. तर देअर लार्जर साईज ऑफ द क्रोमोझोम इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मेनी लॉन्जिट्युडनल स्ट्रँड्स कॉल्ड क्रोमोनिमॅटा. तर सगळ्यात लार्जर क्रोमोझोम आहे जी अँड क्रोमोझोम, आणि जी अँड क्रोमोझोमचा टाईप आहे पॉलिटीन क्रोमोझोम. तर तो काय आहे, लार्जर साईज ऑफ द क्रोमोझोम. आणि लार्जर साईज काय कशामुळे आहे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मेनी लॉन्जिट्युडनल स्टँड्स. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे, मेनी लॉन्जिट्युडनल स्टँड इज देअर प्रेझेंट called as क्रोमोनिमॅटा, आणि हेच दे आर कॉल्ड as पॉलिटीन क्रोमोझोम. देअर आर as many as 5,712 to several thousand chromonimata in a G and chromosome. Then structure of polytene chromosome. The polytene
क्रोमोझोमचं कसं स्ट्रक्चर आहे. इच पॉलिटिन क्रोमोझोम इज ट्रान्सफरली स्ट्रायटेड. तर हे कसे आहे, ट्रान्सफरली स्ट्रायटेड आहे, डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. इट कंटेन्स 2 टाईप्स ऑफ ट्रान्सफर बँड्स नेमली डार्क बँड्स इन इंटर बँड्स. तर ट्रान्सफर बँड्स 2 टाईप्स ऑफ ट्रान्सफर बँड्स याच्यामध्ये प्रेझेंट असते पॉलिटिन क्रोमोझोममध्ये, डार्क बँड्स आणि इंटर बँड्स. तर डार्क बँड्स काय असते, डार्क बँड्स आर डार्कली स्टेन विथ फेलोजन, हेच आर नोन एज फेलोजन पॉझिटिव्ह. तर डार्क बँड्स हे डार्कली स्टेन होत असते, त्याला काय म्हटलं ते फेलोजन पॉझिटिव्ह. तर डार्क बँड्स कंटेन मोर DNA अँड लेस RNA. तर डार्क बँडमध्ये काय राहते, मोर DNA प्रेझेंट राहते, DNA deoxyribonucleic acid अँड लेस RNA. देन बँड्स हॅव अ क्लोज रिलेशन टू जीन्स. त्या बँड्सचं क्लोज रिलेशन असते जीन्ससोबत. देन सर्टन जेनेटिक डिफेक्ट्स अँड म्युटेशन आर असोसिएटेड विथ स्पेसिफिक बँड्स. तर सर्टन जेनेटिक डिफेक्ट जे आहे आणि म्युटेशन आहे, म्युटेशन म्हणजे चेंजेस होणे DNA मध्ये, तर त्याला म्युटेशन म्हटलं जाते. आणि असोसिएट विथ स्पेसिफिक बँड्स म्हणजेच कुठल्या बँडमध्ये, डार्क बँड्समध्ये. दिस बँड्स आर द साइट्स ऑफ जीन्स अँड द इंटर बँड्स आर इनर लिंकर जीन्स. दिस बँड्स आर द साइट्स ऑफ द जीन्स. जे डार्क बँड्स आहे ते साइट्स ऑफ जीन्स आहे आणि इंटर बँड्स आर इनर लिंकर जीन्स. तर म्युटेशनमध्ये जर खूप जास्त म्युटेशन होत आहे तर काही डिसीज पण होत असते DNAच्या रिलेटेड. सो नंतर आहे बँड्स ॲब्झॉर्ब अल्ट्राव्हायोलेट लाईट ऑफ 26,100 अँगस्ट्रॉम अँड स्टेन विथ बेसिक डाईज. ते जे बँड्स आहे ते ॲब्झॉर्ब करते अल्ट्राव्हायोलेट लाईट ऑफ 2600 अँगस्ट्रॉम अँड स्टेन विथ बेसिक डाईज. देन इंटर बँड्स, दीज आर फेल्युजन निगेटिव्ह. वरचे कुठले होते, पॉझिटिव्ह, म्हणजेच डार्क बँड्स पॉझिटिव्ह आणि इंटर बँड्स आहे निगेटिव्ह. नॉन स्टेनिंग रिजन सिच्युएटेड बिटवीन 2 सक्सेसिव्ह बँड इज कॉल्ड ॲज इंटर बँड्स. तर हे नॉन स्टेनिक रिजन्स आहे 2 सक्सेसिव्ह बँड आणि त्याला इंटर बँड्स म्हटलं जाते. द इंटर बँड्स कंटेन मोर RNA अँड लेस DNA. हे कशाचे अपोजिट आहे, डार्क बँड्सचे अपोजिट इंटर बँड्स. तर डार्क बँड्समध्ये काय होते, मोर DNA, इथे मोर RNA अँड लेस DNA. देअर लेंथ इज व्हेरिएबल, म्हणजे त्यांची लेंथ हे चेंजेस होत जाते. दे आर रिगार्डेड एज जेनेटिकली ॲक्टिव्ह अँड ऑब्झर्व लिटल अल्ट्राव्हायोलेट लाईट. तर जे डार्क बँड्स आहे ते बँड्स ॲब्झॉर्व करते अल्ट्राव्हायोलेट लाईट 26,100 अँगस्ट्रॉम. आणि दे आर जे इंटर बँड्स आहे रिगार्डेड जेनेटिकली ॲक्टिव्ह अँड ॲब्झॉर्व लिटिल अल्ट्राव्हायोलेट लाईट. Then and puffs and Balbini rings. The bands of polytene chromosome becomes enlarged to form swellings called puffs or Balbine rings. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे Balbine rings. तर the bands of polytene chromosome become enlarged to form swellings called puffs or Balbine rings. Then their formation of puffs is called puffing. तिथे पफसारखं फॉर्मेशन झालं आहे, त्याला काय पफिंग म्हटलं जाते. इन पफ रिजन्स द क्रोमोनिमॅटा अनकॉईल अँड ओपन टू फॉर्म मेनी लूप्स. तर त्या रिजनमध्ये काय होते, क्रोमोनिमॅटा जे आहे ते अनकॉईल होते, म्हणजे कॉइलिंग राहत नाही, त्यामध्ये ओपन होत असते आणि लूप्स फॉर्म करत असते. दस पफिंग इज कॉज बाय द अनकॉइलिंग ऑफ इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम इन अ बँड. आणि पफिंग कशामुळे होते, अनकॉइलिंग ऑफ इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम्स बँडमधले. द पफ्स इंडिकेट द साइट्स ऑफ ॲक्टिव्ह जीन्स वेअर mRNA सिंथेसिस टेक्स प्लेस. द पफ्स काय इंडिकेट करते, साईट ऑफ ॲक्टिव्ह जीन्स आणि वेअर mRNA इज द मायटोकॉन्ड्रियल RNA सिंथेसिस टेक्स प्लेस. देन आहे फंक्शन ऑफ पॉलिटिन क्रोमोझोमचं काय फंक्शन आहे, तर इट कॅरी जीन्स विच कंट्रोल फिजिओलॉजी ऑफ ऑर्गॅनिझम्स. जे ऑर्गन्स जे फिजिओलॉजी कंडक्ट करत असते बॉडीची ऑर्गन्स, तर ते जीन्स कॅरी करायचं काम कोण करत असते, पॉलिटिन क्रोमोझोम. देन इट हेल्प्स इन इनडायरेक्ट प्रोटीन सिंथेसिस. इनडायरेक्ट प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प कोण करत असते, पॉलिटिन क्रोमोझोम. देन द पफ्स ऑफ द क्रोमोझोम सिंथेसिस mRNA. तर जे पप्स आहे म्हणजे अनकॉइल पार्ट ऑफ क्रोमोझोम, ते काय करते, सिंथेसिस करते mRNAs. दॅट इज मायटोकॉन्ड्रियल RNA. नेक्स्ट टाईप ऑफ giant chromosome is Lamb-Brush chromosome. So introduction. The chromosome which appear like a brush used for cleaning chimneys of kerosene lamp called as Lamb-Brush chromosome. तर Lamb-Brush chromosome कसं राहते, जे चिमनीज असते, आपण आधीच्या काळामध्ये दिवा लावायला जे कंदील वापरले जायचे त्याला चिमनीज म्हटलं जायचं, आणि ते केरोसिनची म्हणजे रॉकेलवर चालायची, तर ते क्लीन करायसाठी जो ब्रश वापरायचे त्याला काय त्याच्यासारखाचा लॅम्ब्रश दिसत असतो. सो द क्रोमोझोम विच अपियर लाईक अ ब्रश यूज फॉर क्लिनिंग चिमनीज ऑफ केरोसिन लॅम्प कॉल्ड एज लॅम्ब्रश क्रोमोझोम्स.
तर फ्लेमिंग इन 1882 डिस्कवर्ड लॅम्ब्रश क्रोमोझोम इन ॲम्फिबियन ओसाइट्स. तर फ्लेमिंगनी 1882मध्ये डिस्क्राईब केला आहे लॅम्ब्रश क्रोमोझोम कशामध्ये, ॲम्फिबियन ओसाइट्समध्ये म्हणजेच एक्समध्ये. आणि रुकर्ट इन 1892 स्टडीड द लॅम्ब्रश क्रोमोझोम इन ओसाइट ऑफ शार्क म्हणजेच मास्यामध्ये. Then Brown in 1958 also reported Lambrush chromosome in plants. Then ग्रूननी 1958मध्ये रिपोर्ट केला आहे लॅम्ब्रश क्रोमोझोम प्लांट्समध्ये. पहिला फ्लेमिंगनी केला आहे ॲम्फिबियन ओसाइट्समध्ये म्हणजेच एक्समध्ये. देन रकर्टनी 1892मध्ये कशामध्ये, ओसाइट ऑफ शार्क. देन ग्रूननी 1958मध्ये प्लांट्समध्ये. द लॅम्ब्रश क्रोमोझोम आर विजिबल ड्युरिंग द प्रोफेज ऑफ मिओसिस 1. द लॅम्ब्रश क्रोमोझोम कधी दिसत असतो, प्रोफेज 1मध्ये मिओसिसच्या. द लॅम्ब्रश क्रोमोझोम ऑफ जे मिओसिस आणि मायटोसिसच्या सेल सायकलच्या डिव्हिजन आहे ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हे लक्षात ठेवायचं की लॅम्ब्रश क्रोमोझोम आर विजिबल होत असते ड्युरिंग द प्रोफेज ऑफ मिओसिस 1. द लॅम्ब्रश क्रोमोझोम ऑफ वर्टिब्रेट्स आर लार्जर इन कम्पॅरिझन टू इनवर्टिब्रेट्स. लॅम्ब्रश क्रोमोझोम आहे वर्टिब्रेट्सचा हा लार्जर असतो इनवर्टिब्रेट्सपेक्षा. द लेंथ ऑफ लॅम्ब्रश क्रोमोझोम इज अबाउट 1000 मीटर लॉंग टू 20 मीटर ब्रॉड. तर त्याची लॅम्ब्रश क्रोमोझोमची लेंथ काय असते, 1000 मीटर लॉंग असतो आणि 20 मीटर ब्रॉड्स असतो. दे आर ॲट देअर फुल साईज ॲट प्रोफेज 1 अँड लॅटर ऑन कॉन्ट्रॅक्ट रिड्यूस इन साईज. जेव्हा प्रोफेज 1 मिओसिसमध्ये असते तेव्हा त्याची साईज जास्त असते आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट जातो म्हणजे रिड्यूस करत जाते साईज. Then structure of Lambrush chromosome. They are in the form of pair of homologous chromosome with few chiasmata. तर ते कसे असते, फॉर्म ऑफ पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, सारख्या क्रोमोझोमची पेअर फॉर्म करते आणि फ्यू चियास्मॅटा. इच क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ ॲन एक्सिस अलॉंग विथ अ रो ऑफ डेन्स ग्रॅन्युल्स ऑर क्रोमोझोम्स. तर इच क्रोमोझोम कशाने कन्सिस्ट केलेले राहते, रो ऑफ डेन्स ग्रॅन्युल्स ऑर क्रोमोझोम्स. देन फ्रॉम इच क्रोमोमियर arises a pair of lateral loops which gives a brush like appearance. तर इच क्रोमोमियर काय करते, पेअर ऑफ लॅटरल लूप्स असते त्याला, विच गिव्स द ब्रश लाईक अपिअरन्स, त्याला काय म्हटले जाते, क्रोमोझोम. तर लॅम्ब्रश क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग पार्ट्स. तर लॅम्ब्रश क्रोमोझोममध्ये काय आहे, फॉलोविंग पार्ट्स आहे. फर्स्ट इज द क्रोमोझोमल एक्सेस. तर इच क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स. जे क्रोमोझोम आहे ते 2 क्रोमॅटिड्सनी बनले आहे, रिप्रेझेंट बाय ॲक्सियल फिलामेंट्स. दज इन अ पेअर ऑफ क्रोमोझोम देअर आर 4 फिलामेंट्स. The axial filament consists of DNA. The loop represents lateral extension of axial filaments. Then chromomeres, second part of Lambrush chromosome. Each chromosome consists of 2 chromomeres. Along the axial filament at certain point there is a tight coiling. जे ॲक्सियल फिलामेंट राहते त्याच्या सर्टन पॉईंटवर काय राहते, टाईट कॉइलिंग राहते. दिस कॉईल पॉईंट्स आर कॉल्ड एज क्रोमोमियर्स. आणि त्या टाईट पॉईंटला काय म्हटलं जाते, क्रोमोमियर्स म्हटले जाते. द क्रोमोमियर्स आर फाउंड इन पेयर्स, 1 क्रोमोमियर फॉर इच फिलामेंट. तर क्रोमोमियर्स कशामध्ये राहते, पेयर्समध्ये राहते आणि 1 क्रोमोमियर फॉर इच फिलामेंटसाठी असते. देन लूप्स, देअर आर 2 टाईप्स ऑफ लूप्स, नेमली टिपिकल लूप अँड स्पेशल लूप. 2 टाईप्सचे लूप्स असते जे लॅम्ब्रश क्रोमोझोममध्ये असते, टिपिकल लूप अँड स्पेशल लूप. द टिपिकल लूप इज मोर न्यूमरस अँड कन्सिस्ट ऑफ सेंट्रल एक्सेस फ्रॉम विच आर गिवन ऑफ RNA फायब्रल. द टिपिकल लूप आहे ते न्यूमरस असते आणि कन्सिस्ट ऑफ सेंट्रल एक्सेस फ्रॉम विच आर गिवन ऑफ RNA फायब्रिल. त्याच्यापासून RNA फायब्रिल निघत असते. दिस मेक्स द लूप थिकर ऑन वन साईड. द स्पेशल लूप्स हॅव ग्रॅन्युल्स ॲट द एंड ऑफ फायब्रिल्स. स्पेशल लूप्समध्ये काय असते, ग्रॅन्युल्स असते पण ॲट द एंड ऑफ फायब्रिल्स. ईच लूप कन्सिस्ट ऑफ ॲन एक्साईल फायबर विच इज कवर्ड बाय मॅट्रिक्स. तर ईच लूप कशाने राहते, एक्साईल फायबरनी आणि विच कवर्ड बाय मॅट्रिक्स. द मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ RNA अँड प्रोटीन. तर त्या मॅट्रिक्समध्ये काय राहत असते, RNA अँड प्रोटीन. देन मिलर इन 1969 observed the presence of dense granules of DNA on the Lambrush chromosomes on the oocyte of Salamander ट्रिटर. मिलर जे आहे सायंटिस्ट आणि 1969मध्ये काय केलं आहे, ऑब्झर्व केलं आहे प्रेझन्स ऑफ डेन्स ग्रॅन्युल्स ऑफ DNA ऑन द लॅम्ब्रश क्रोमोझोम ऑन द oocyte ऑफ Salamander ट्रिटरस. These granules are large molecules of RNA polymerase which synthesize RNA. तर ते ग्रॅन्युल्स काय लार्ज मॉलिक्युल्सचे होते, RNA पॉलिमरेज आणि सिंथेसाइज काय RNA करायचे. देन अरायझिंग फ्रॉम दिस RNA पॉलिमरेज molecules are fine fibrils of RNA proteins.
Then function of Lamb-Rush chromosome. They are involved in the synthesis of RNA and protein. तर लॅम्ब्रश क्रोमोसोम कशाचं काम करत असते, सिंथेसिस ऑफ RNA अँड प्रोटीन. दे आर कन्सर्न विथ द फॉर्मेशन ऑफ योक. तर जे लॅम्ब्रश क्रोमोझोम आहे ते काय कशासाठी मदत करत असते, दे आर कन्सर्न विथ द फॉर्मेशन ऑफ योकी मटेरियल ऑफ द एग्स. तर हे डायग्राम दिला आहे लॅम्ब्रश क्रोमोझोम्स, लूप इनलार्जमेंट, देन लॅम्ब्रश क्रोमोझोम विथ अ पेअर ऑफ लूप्स. ते लूप्स कसा फॉर्म करते त्याचे अल्ट्रास्ट्रक्चर. देन लॅम्ब्रश क्रोमोझोम इंट्रोडक्शन, स्ट्रक्चर ऑफ लॅम्ब्रश क्रोमोझोम. पॉलिटीन क्रोमोझोम जे कशाचे टाईप आहे, जियान क्रोमोझोमचे 2 टाईप, पॉलिटीन क्रोमोझोम आणि लॅम्ब्रश क्रोमोझोम. पॉलिटीन क्रोमोझोम कधी दिसतो, इंटरफेसमध्ये. बाकीचे क्रोमोझोम्स आहेत इंटरफेसमध्ये दिसत नाही, त्याचं एक्सेप्शनल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन आपण याच्यामध्ये बघितलं आहे न्यूक्लिओझोम मॉडेल. देन न्यूक्लिओझोम मॉडेल काय असते, न्यूक्लिओझोम मॉडेलपासून क्रोमोझोम तयार होत असते. देन त्याचे 2 टाईप्स, जियान क्रोमोझोमचे 2 टाईप, पॉलिटीन क्रोमोझोम अँड लॅम्ब्रश क्रोमोझोम.